Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण 2.3 म्हणजेच द लिटल रिव्हर या पोयमचा वर्कशॉप पाहणार आहोत. आता आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. कवितेतून नावे शोधून इथे आपल्याला द्यायची आहेत, लिहायची आहेत. फर्स्ट, 2 trees. Examples: mango, palm. Second, 2 animals. Examples: cows, cards. Third, 2 seasons. Examples: summer, rainy. Fourth, 2 non-English words. Examples: gum, jazz, vade. Fifth, 2 different timings of the day. Examples: night, dawn. आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील बी हा क्वेश्चन पाहूया. पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. कवितेतून साऊंड डिस्क्राईब करणारे, वर्णन करणारे जे काही शब्द आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि इथे लिहायचे आहेत. आन्सर: फर्स्ट, टॉरंट स्विल्स. सेकंड, चर्पिंग ऑफ मैनाज. थर्ड, जॅकल्स हॉल. फोर्थ, बॅबलिंग साऊंड. क्वेश्चन सी. Pick out words that describe the flow of the river water. नदीच्या प्रवाहाचा जो काही लेवल आहे, पातळी आहे, त्याचं वर्णन करणारे शब्द इथे आपल्याला लिहायचे आहेत. आन्सर: फर्स्ट, मेंडर्स. सेकंड, स्ट्रॉंग करंट. थर्ड, इन्स्पेट. फोर्थ, मडी टॉरंट. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 मधील एक क्वेश्चन आहे. फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. कवितेतील अशा 5 ओळी आपल्याला शोधायच्या आहेत ज्यामध्ये आपल्याला ॲलिट्रेशन हा अलंकार भेटेल आणि या वाक्याच्या जो काही शब्द आहेत, वर्ड्स आहेत, त्यांना अंडरलाईन करायचं आहे. ॲलिट्रेशनमध्ये वाक्यामध्ये प्रत्येक वर्डची सुरुवात किंवा बहुतेक जास्त वर्डची सुरुवात हे एका साऊंडने होत असते. आता त्याचे आन्सर आपण पाहूया. फर्स्ट, अँड काऊज अँड कॅट्स कॅन क्रॉस विथ इज. सेकंड, नो साइन ऑफ स्लीम, द सँड शाईन ब्राईट. थर्ड, गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज टू द बँक. Fourth, at dusk and dawn, once their bath is done. Fifth, they dip washcloths to trap small fish. आता आपण क्वेश्चन नंबर 2 मधील बी हा क्वेश्चन पाहूया. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑनोमॅटोपिया. यापूर्वी आपण जशा पद्धतीने ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल पोयममधून शोधून लिहिले आहेत, तशाच पद्धतीने आपण आता ओनोमॅटोपिया या फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल इथे शोधून लिहिणार आहोत. आन्सर: फर्स्ट, चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईड. सेकंड, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. थर्ड, द एअर इज रिफ विथ बॅबलिंग साऊंड्स. फोर्थ, ॲज द मडी टॉरंट स्विल्स अलॉंग. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 आहे. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे आपल्याला काही वर्ड्स हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये रिअरेंज करायचे, त्यांची पुनर्मांडणी इथे आपल्याला करायची आहे. फर्स्ट आहे समर, साइन, स्लिम, सँड, शेड, स्टिअर, स्कॉर, साऊंड, स्विर्ल, स्ट्रॉंग. आता यांची रिअरेंजमेंट आपल्याला करायची आहे, ते पण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. आन्सर: सँड, स्कोर, शेड, साइन, स्लिम, साऊंड, स्टिअर, स्ट्रॉंग, समर, स्विर्ल. सेकंड एक्झाम्पल आहे बँक्स, ब्लॉसम्स, बॉयज, बाथ अँड बॅबलिंग. आन्सर: बॅबलिंग, बँक्स, बाथ, ब्लॉसम, बॉयज. थर्ड एक्झाम्पलकडे आता आपण वळूया. थर्ड एक्झाम्पल आहे दीज, दो, टू, थ्रू, थ्रॉंग, देअर, दे, ट्रॅप, टॉरंट. आन्सर: देअर,
there, these, they, though, through, to, torrent, trap. Here we completed our third question. Now move towards the fourth question. Fourth question आहे, what aspects from the poem do the following phrases describe? खालील जे काही फ्रेजेस आहेत, वाक्यप्रचार आहेत, ते कवितेतील कोणता पैलू दर्शवतात किंवा वर्णन करतात इथे आपल्याला लिहायचं आहे. आन्सर फर्स्ट, देअर कूल शेड describes the cool shade of the mango and palm groves. Second, only knee deep. The phrase describes the water in the river which is only knee deep during summer. Third, not too steep. The phrase describes that both the banks of river which are not very steep, म्हणजे नदीचं पाणी हे खूप खळखळाट करणारं नाहीये. फोर्थ, housework on the river bank. Household works of wives or women. Fifth, inspect river's fluid. Sixth, riff of sounds the air. Here we completed our fourth question. Now move towards the fifth question. Fifth question आहे, the poem describes the two different pictures of the river in summer and in rainy season. Write down 4 points of contrast in the changing scene of the river. इथे आपल्याला नदीचं उन्हाळ्यामधील वर्णन आणि त्याचप्रमाणे पावसाळ्यामधील वर्णन करायचं आहे आणि त्याप्रमाणे नदीचा फ्लो बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने बदलतात ते देखील आपल्याला इथे कंपॅरिझन मध्ये लिहायचं आहे. फर्स्ट कॉलम मध्ये आपण समर बद्दल माहिती लिहिणार आहोत, तर सेकंड कॉलम मध्ये आपण मान्सून मध्ये कशा पद्धतीचे बदल रिव्हर मध्ये होतात याच्याबद्दलची माहिती लिहिणार आहोत. फर्स्ट आता आपण समर मधील फर्स्ट पॉइंट पाहूया. लिटल रिव्हर वॉटर ओनली नी डीप. फर्स्ट पॉइंट इन मान्सून फ्लोडेड रिव्हर. सेकंड पॉइंट इन समर मेंडर्स अलॉंग. सेकंड पॉइंट इन मान्सून करंट ग्रोज स्ट्रॉंग. थर्ड पॉइंट इन समर बँक्स नॉट टू स्टीप. Third point in monsoon, water rises, torrents swills along. Fourth point in the summer, no sign of slim sands shine bright. Fourth point in the monsoon, the village stirs to life, people celebrate rain. Here we completed our fifth question. Now move towards the सिक्स्थ क्वेश्चन आहे, गेस हू आय एम. ओळखा पाहू मी कोण. म्हणजे ते आपल्याला रिडल किंवा पझल दिला आहे सॉल्व्ह करण्यासाठी, ते आता आपण सॉल्व्ह करूया. आय ऑलवेज रन, आय नेव्हर वॉक, आय ओफन मर्मर बट नेव्हर टॉक, आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप, आय हॅव अ माउथ बट हार्डली एट, आय लव्ह टू फॉल बट कांट क्लाइंब अप. गेस हू आय एम, प्लीज डोंट गिव्ह अप. Try to translate the above riddle in your medium of the instruction in a poetic form. आणि याचा आन्सर आहे रिव्हर. आता आपण त्याचं ट्रान्सलेशन पाहूया, म्हणजे तुम्हाला छान पद्धतीने समजेल की याचा आन्सर रिव्हरच काय येतं. मी तर नेहमी धावतच असते, कधी चालत जात नसते, खूपदा कुजबुजीत असते, बोलत मात्र केव्हाच नसते, मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप कधी माहीतच नसते, मुख तर मला असतेच असते पण खाणे कधी होतच नसते, वरून कोसळ्यांची हौस असते पण वरती चढणे शक्यच नसते. ओळखा पाहू मी कोण, सोडून देऊ नका पण. म्हणजे याचंच आन्सर आहे रिव्हर म्हणजेच नदी. हिअर वी कम्प्लीटेड आवर सिक्स्थ क्वेश्चन. नाव मूव टुवर्ड्स द सेवन्थ क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द वर्कशॉप. इमॅजिन यू वेर ॲट अ रिव्हर साइड क्लास पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर while playing games. Write in about 12 to 15 lines how your classmates saved you. कल्पना करा की तुम्ही नदीच्या किनारी पिकनिक स्पॉटसाठी गेला आहात आणि तुमच्या मित्रांसोबत समवेत खेळत असताना तुमचा पाय घसरून तुम्ही अचानक नदीत पडलात, तर त्याचं वर्णन 12 ते 15 ओळींमध्ये इथे करायचं आहे की कशा पद्धतीने तुमच्या मित्रांनी, तुमच्या क्लासमेट्सनी तुम्हाला वाचवलं. आन्सर, it was the rainy season. Our class teacher announced the class picnic to Lonavala to enjoy the scenery of rainy season. 40 students and 3 of our teachers went there. There we settled near a big river. We all enjoyed swimming around,
Some students wanted to enjoy swimming in the river, but our teacher did not allow it, so we started playing close to the bank of the river. At once I slipped and fell into the river. The river was flooded with strong currents in it. I did not know swimming. I started moving away from the bank. I shouted for help. Our teachers and all other classmates gathered on the bank. Three of classmates who know swimming jumped in the river I was rowing. The three of them rapidly came towards me. They held my hands firmly, pulled me towards the bank, and brought me safe to the bank of the river. I was unconscious. Our teacher turned me upside down and removed water from my stomach. I was uneasy and frightened for some time, but I felt very well afterwards. I thank my classmates for saving my life. I shall always be grateful to them. I shall never forget my kind classmates. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला 2.3 म्हणजे द लिटल रिव्हर या पोयमचा वर्कशॉप संपतो. तुम्हाला या पोयमचा चिटचॅट सेशन पाहण्यासाठी आणि त्याचप्रमाणे या पोयमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 8th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये तो मिळेल. पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.